कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दुसरं काहीही जमलं नाही तरी अगदी घरच्या घरी साधी सोपी पूजा करून आपल्या सोयीनुसार भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न केलं जाऊ शकतं। यामुळे आपल्या जीवनाचे मार्ग नक्कीच सुकर होऊ शकतात। ते कसे चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमी तिथी ही रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 3:39 सुरू होणार आहे आणि ही तिथी सोमवारी 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:19 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येईल आणि 27 तारखेला दहीहंडीचा उत्साह राहील। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अगदी आपल्याला काहीही जमलं नाही तरी घरच्या घरी साधी सोपी पूजा करून आपल्या सोयीनुसार भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करावं। या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, घरातील देव्हारा साफ करून त्यात फुलांची माळा घालावी, छान सुंदर फुलांनी देव्हारा सजवावा, देव्हाऱ्यातील कृष्ण देवाच्या मूर्तीला अंघोळ घालावी, पंचामृतानं स्नान घालावं आणि मूर्तीला आकर्षक कपडे परिधान करून द्यावे, त्याला शृंगार करावा। त्यानंतर कृष्ण मूर्तीला पाण्यात ठेवावं। अशी साधी सोपी पूजा आपण घरच्या घरी नक्कीच करू शकता। मात्र ज्यांना विधिवत पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करायची असेल तर त्यांनी आपल्या सोयीनुसार करावी। या संदर्भातील संपूर्ण माहितीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा केल्यानंतर आवर्जून आरती करावी। म्हणजे अगदी जर तुम्ही साधी सोपी पूजा करत असाल तरी सुद्धा मनोभावे प्रार्थना करून साखर मिठाई किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा। शिवाय जन्माष्टमीच्या दिवशी महान भक्तांच्या सुंदर प्रार्थनांचं पठण करून भगवान कृष्णाला मनापासून प्रार्थना करावी। तुम्ही हरे कृष्णा या मंत्राचाही जप करू शकता। हा एक खूपच शक्तिशाली मंत्र मानला गेलाय जो आपल्याला परमेश्वराशी जोडतो। शिवाय जन्माष्टमीच्या दिवशी भगवद्गीतेच्या ज्ञानात आपण मग्न होऊ शकता। या दिवशी आवर्जून भगवद्गीतेचं पठण करावं असंही म्हटलं जातं, कारण हे एक पवित्र शास्त्र आहे जे आपल्याला जीवन आणि कर्तव्य शिवाय अध्यात्माबद्दल गहन अंतर्दृष्टी प्रदान करते। जन्माष्टमीच्या दिवशी भगवद्गीतेच्या वाचनानं आणि चिंतनानं आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना समोर जाण्याची बुद्धी मिळते। शिवाय यातून चांगलेच मार्ग निघतात असेही सांगितले जातं। शिवाय जन्माष्टमी ही परमेश्वराशी आपलं नातं अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी मानली गेली। या दिवशी मनापासून प्रार्थना, मंदिर भेटी, निस्वार्थ सेवा, पाककृती अर्पण करणं आणि भक्तिपूर्ण वाचन याद्वारे आपण आपल्या हृदयात आणि जीवनात प्रवेश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला आमंत्रित करू शकतो असं म्हटलं जातं। म्हणूनच अगदी साधे सोपे उपाय या दिवशी केले जाऊ शकतात। शिवाय सनातन धर्मात जन्माष्टमी हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा केली जाते आणि या दिवशी जो भक्त भगवान श्रीकृष्णाच्या बाळस्वरूपाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। यासोबतच त्याचं सौभाग्यही वाढतं असं म्हटलं जातं। जन्माष्टमीचा सण प्रत्येक भक्तांसाठी महत्त्वाचा आहे। असं म्हटलं जातं की जर एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करून भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा करावी। यामुळे शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात। त्याचबरोबर मुलांचे सुख मिळण्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक उपाय जन्माष्टमीच्या दिवशी केले जाऊ शकतात। याही बरोबर जन्माष्टमीला पिवळे वस्त्र आवर्जून परिधान करण्यास सांगितले जातात, कारण जन्माष्टमीचा रंग पिवळा आहे। पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाचं प्रतीक मानला गेलाय आणि कोणत्याही पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। पिवळा रंग ज्ञान, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। हा रंग बृहस्पती ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे, जो ज्ञान, अध्यात्म आणि भौतिक समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो। म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करावे। यामुळे जीवनात सुख समृद्धी नक्कीच येते। हा रंग केवळ भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादच आकर्षित करत नाही, तर असं मानलं जातं की पिवळा रंग धारण केल्यानं आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मन शांत राहतं आणि आपलं आयुष्य सुकर बनतं। याचबरोबर जन्माष्टमीच्या दिवशी योग्य रंगाचे कपडे परिधान केल्यानं आपल्या जीवनात समृद्धीही येते। जन्माष्टमीला निळ्या रंगाचे कपडे परिधान केले जाऊ शकतात। शिवाय पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचं प्रतीक मानला गेलाय।
जन्माष्टमीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करावेत. लाल रंगाचे कपडे ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक मानले गेले. शिवाय गुलाबी रंगाचे कपडे प्रेम आणि करुणेचं प्रतीक मानलं गेले, म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी गुलाबी रंगाचे सुद्धा कपडे परिधान केले जाऊ शकतात. हिरवा रंग नेहमी समृद्धीचं प्रतीक मानला जातो, म्हणून या रंगाचे कपडे परिधान केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असं मानलं जातं. म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी कपडे परिधान करण्याच्या रंगालाही विशेष महत्त्व दिलं गेलंय. त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशी आणखी काही विशेष काळजीही घ्यावी. जन्माष्टमीला उपवास ठेवताना फलाहार करण्यावर भर द्यायला हवा. भगवान कृष्ण यांच्यावर आधारित असलेली भजनं, गीतं ऐकायला हवीत. दुधापासून तयार झालेले पदार्थ तयार करून त्याला इतरांना वाटायला हवी. गरीब, वंचित आणि गरजूंना पैसे किंवा अन्नदान करायला हवं असंही शास्त्र सांगतं. शिवाय जन्माष्टमीच्या दिवशी गोमातेला चारा खाऊ घालायला हवा. यामुळे आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. तर कृष्ण जन्माष्टमीला फक्त यापैकी कोणतीही एक गोष्ट करून तुम्ही सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. तुम्ही कृष्ण जन्माष्टमीला कोणत्या गोष्टी करता? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.